तर गाईज व्हिडिओला सुरुवात करते। आज आलेलो आहे आम्ही पुणे पोरा हॉस्पिटलमध्ये आणि थांबलेलो आहे बाहेर, कारण आमचे दाजी महेश खरात ते येत आहेत म्हणून। तर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि पहा आजचा दिवस कसा गेलेला आहे आणि लास्टपर्यंत व्हिडिओ पहा, कारण मी लास्टला सांगणार आहे काय झालं, किती आम्हाला संकट आले आज। तर आम्ही सकाळपासून जेवण केलं नव्हतं, त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे उरुळी सोनाई गारव्याच्या इकडलं, म्हणजे माहितीच असतं कारण बेसिकली इकडले लोक सगळे जातात पुन्हा, त्यामुळे माहिती असेल। त्यामुळे आम्ही रात्री त्याच्या अगोदर आम्ही गारव्याची म्हणजे गारव्यामध्ये जेवण केलं, एवढी टेस्ट वाटली नाही त्या दिवशी, पण आम्ही गारव्यात केलं। म्हटलं चला थोडं काहीतरी चेंज म्हणून इकडे आलेलं आहे। आणि त्यांचं डेकोरेशन वगैरे मला खूप आवडलं, मी ह्यामध्ये पहिल्यांदाच आले होते त्यामुळे। आणि मुलांना फुगे दिसले की काम झालं, तर आनंदीला आणि मनूला आमच्या फुगे दिसले, तर त्यांना म्हणलं जेवण केल्यानंतर घेऊन जायचं। तर गाईज आता जेवण करतो, व्हिडिओ पहा। तर गाईज आम्ही पुण्यातून आलो 5 वाजलेला आणि इतका आवाज वगैरे पूर्ण बसलेला आहे। आणि गंमत अशी झाली की सकाळी लवकर निघण्याचं ठरलं होतं, त्यामुळे आम्ही आंघोळ केले, कपडे काय धुतले नव्हते, आले की अगोदर कपडे धुवून टाकले आणखी वाळतात, म्हणजे पाणी नितळलं बऱ्यापैकी। 5ला ऊन पडलं होतं त्यामुळे सुकून गेलेत बऱ्यापैकी। आता न्यायला आले, म्हणलं आतमध्ये टाकावं, कारण रात्रीचा पाऊस आला बाय चान्स तर सुकलेली भिजू नाही म्हणून। आणि काल आमचं जायचं अचानक ठरलं, कारण बहीण ते पण यायचे होते त्यामुळे। आणि तिकडे भरपूर अशी डोळ्यांची साथ आलेली आहे, असे थोडे थोडे डोळे वाटतात आहे सुजल्यासारखे, आणि खालची बाजू दुखते थोडी थोडी, पण काय माहिती। पण मम्मीला पप्पाला आत्तूला त्यांना सगळ्यांना डोळे आले होते म्हणजे। आणि आनंदीला म्हटलं नको झोपा आजीपाशी, तर नाही मला आजीपाशी झोपायचं म्हणून ती मम्मीपाशीच झोपली, त्यामुळे काय माहिती। आता नाहोंचे पण थोडे डोळे चुनचुन करतात आहेत, कारण सगळे आम्ही एकत्रच वावरलो हे केलं त्याच्यामुळे। आणि आम्ही नवल ह्या गोष्टीचं की आमच्या गाडीची चावी हरवली, तर गाडीची चावी हरवली, कुठे ठेवली होती माहीत नाही। 1-1.5 तास चावी सापडली आम्ही, तर आम्हाला चावी काही भेटलीच नाही। शेवटी आमचे फ्रेंड मंगेश भैया यांच्याकडून गाडी घेतली आणि त्यांना थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी ऐन वेळेस आम्हाला गाडी दिली, नाही तर आमचा प्लॅन कॅन्सल झाला असता किंवा बसने गेलो असतो आम्ही, असं काहीतरी झालं असतं। पण त्यांनी दिली गाडी, आणि आज पण आम्ही त्यांना लेट दिली गाडी, कारण आम्हाला यायला उशीर झाला, 5 वाजल्यात त्यामुळे। आणि सकाळी आम्ही तिथून नाश्ता वगैरे करून हे झालं निघालो, मग नंतर बाहेर सोडायला जेवण केलं थोडं थोडं सगळ्यांनी, कारण सगळ्यांनी खाल्लं नव्हतं नाश्ता वगैरे, नॉर्मल थोडा त्यामुळे। आणि पुण्यामध्ये फेमस मसाले काहीतरी आहेत, त्यांची बिर्याणी आहे, तर तिथे जायचं चाललं होतं, कारण नाना म्हणत होते बऱ्याच दिवसापासून नानांचं चाललं होतं सगळ्यांना हे करायची, पण ते नाही झालं कारण उशीर झाला। हॉस्पिटलमध्येच बराच वेळ थांबलो, त्यामध्ये आत्याची मुलगी पण आले तिथे, म्हणजे वहिनी माझ्या बहिणीची नणंद आहे, कारण बहीण ही आत्याच्या घरी गेलेली आहे। सगळे पाहुणे निम्म्यापैकी आमच्या तिकडेच आहेत, मग त्यांच्या इथे थोडे चहाला जाऊन वेळ गेला। आणि नंतर हॉस्पिटलमध्ये गेलो, आईला भेटलो, आईला ऑक्सिजन वगैरे लावला होता, त्यामुळे तिला बोलायचं परमिशन नव्हती, इन्फेक्शन जरा जास्त वाढलं आहे, निमोनियाचं थोडं कंट्रोलमध्ये आलेलं आहे, पण सांगितलेलं आहे सांगितलं जे। आणि मला ती पाहिल्यानंतर ना मला आणि छोट्या भावाला म्हणजे सकूला हे आवडलंच नाही, रडू
म्हणजे आम्ही कधी पाहिलंच नव्हतं, ओळखायलाच येत नव्हते, एवढं आमच्या आईची झालेलं आहे. तर कधी माहिती कधी घरी येणार आहे. आम्ही आतुरतेने वाट बघतोय आई आमची घरी यायची आणि लवकर बरी व्हायची, कारण पहिलीसारखी आई आम्हाला लवकरात लवकर हवी आहे. तसे आमचे म्हणजे सगळीकडून प्रयत्न पण चालू आहेत, डॉक्टरांकडून, देवा आहे वगैरे सगळे म्हणजे बेसिकली करतातच सगळे आपल्या माणसासाठी. आणि मेन माणूस तुम्ही समजू शकता, पण एवढं पण असं नाही आहे तेच दररोज तुम्ही पण बोर होत असतात. पण काही सिच्युएशन तशी आहे, असं जास्त हायपर व्हायचं पण नाही आहे बरं का. पण ज्याच्यावरती असते ना त्याला ते समजतं. तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे. तो शब्दातून भावना व्यक्त करता येत नाही असं काहीचं. आणि मी तिचा हात घेतला हातात, तर म्हणजे परमिशन नाही आहे आतमध्ये जायला, कारण इन्फेक्शन वगैरे होतं. तर ते आमचं दाजीमुळे आम्ही जातो येतो. त्या दिवशी पण आम्ही गेलो तर थोडेफार बोलले होते, पण जास्त लोक जायचे. त्या दिवशी भरपूर गेले आमचे नातेवाईक, काहींना असं कळलं, काहींना व्हिडिओवर कळलं, तर त्यातूनही गेले. आणि आता घरी आणल्यानंतर ना तर विचारायलाच नको, भरपूरच हे होतात, कारण आमची आई आहेत तशी. आणि त्यामुळे तिला जास्त त्रास झाला त्या रात्री, तुम्हाला बोललेच मी. आता चाललं आहे आज तिला वरण भाताची पेज वगैरे पाजली. वरण भात खाल्ला पचला तर आयसीयूमधून तिला बाहेर काढते, पण ती खायलाच नको म्हणते, काहीच नको, नारळ पाणी फ्रूट वगैरे काहीच घ्यायला तयार नाही आहे. आणि आधी पण जेवण करत नव्हती म्हणून ऑपरेशनचं केलं. ऑपरेशन केल्यानंतर ना वाढत होतं तसं, पण परत काही खूप टेन्शन वाटते आणखी पण. आणि तिचा हातात हात घेतल्यानंतर तिला खूप रडायला आलं, ते मला समजलं. तिच्या डोळ्यांवरती ऑक्सिजन मास्क लावला होता, त्यामुळे मी लगेच निघाले. म्हटलं मी थांबल्यानंतर ना ती रडायची, BP तिचं आधीचं रडून आपले माणसं गेल्यानंतर ना तिला भरपूर असं रडायला येते, तिचा BP लो होतो आहे. तर ते तिच्यासाठी चांगलं नाही आहे, म्हणजे धोक्याचं आहे असं, कारण हाय झाल्यानंतर ना कंट्रोलमध्ये येतो, पण लो झाल्यानंतर ना लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. त्यामुळे आणि आम्ही सगळे तिचे नातवंड लाडके, लेकाची मुले. लेकीचा थोडा कमी जीव असतो, कायांचा जास्त असतो, पण तिचा असा नव्हता. तिचा आमच्यावरच जास्त जीव होता, आम्ही 5 जण. तर सगळ्यात आणि आम्ही तर तिकडेच आहे, रवी नाही गेला आणखी, आणि आम्ही तिघे आज गेलो होतो. तर आमच्या तिघांना पण नाही ते बघवलंच नाही तिचं, पण काय करणार. तर काहीच. आणि त्या दिवशी पण असं झालं, त्याला मी फोन केला बारक्या बाबांना, तो तिकडून रडत होता आणि इकडून मला पण नाही आवडलं, तर माझ्यावरती चिडले. आणि असं वाईट वाटतं, मागाशी मला इतकंही झालं काकीशी बोलताना. पण आपणच सांभाळून घ्यायचं स्वतःला, आणि आईला पण धीर द्यायचा. त्या दिवशी मी तिला बोलले होते न्यायचं आहे म्हणून, तिला तेवढं बरं वाटलं होतं. पण आता वाढल्यामुळे तिला तसं म्हणणं पण शक्य नव्हतं, आणि जास्त वेळ आयसीयूमध्ये थांबणं पण शक्य नव्हतं, कारण ती बघितलं तिला वाटायचं आज एवढे जण आले तर असं वाटायला नको आणि जास्त रडायला नको म्हणून. आणखी येते गंमत आमची गाडीची, तर आणखी चावी सापडली नाही आहे, आता बघावं लागेल काय करायचं. होऊनचं काल टेम्परेचर चांगलंच वाढलं होतं, पण चावी त्यांनी माझ्याकडे दिली नव्हती आणि घरातही नव्हती, त्यामुळे बघूया आता कुठे भेटेन किंवा नवीन बनवून घ्यावं लागेल. तर काय होतं देवा, सापडली तर बरंच होईल, नाही तर एका प्रॉब्लेममध्ये एक प्रॉब्लेम असं एकामागे असं व्हायला नको, त्यासाठी. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती न्यू असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. जास्त काय मी बोलत नाही, बोलता माझं कधीही होईल ना मन मोकळं व्हायला, म्हणजे डोळे वाहायला सुरू होते ना, हे सांगताच येणार नाही. त्यामुळं काहीच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, आणि बाबाई काळजी घ्या, डोळ्यांची साथ आलेले आहे, त्यामुळे चला बाय.